हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल. अनेकदा आपण घरी मेथीची भाजी केली की ती कडवट लागते. पण आज मी तुम्हाला अशी एक ट्रिक सांगणार आहे ज्यामुळे तुमची मेथीची भाजी अगदी चविष्ट होईल आणि कडू तर अजिबात लागणार नाही. नमस्कार, मी अमृता. तर आज आपण मूग डाळ घालून एक खास मेथीची भाजी बनवणार आहोत, जी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळे आवडीने खातील. चला तर मग सुरू करूया. सर्वप्रथम मेथी नीट निवडून ती 2-3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्या. मेथी चिरण्यापूर्वी धुवा, चिरल्यानंतर नाही. त्यामुळे तिचे पोषण टिकून राहते आणि कडवटपणा कमी होतो. आता गरम तेलामध्ये ठेचलेला लसूण आणि चिरलेली बारीक मिरची टाकूया. त्यानंतर कांदा त्यामध्ये ॲड करूया. आता कांदा व्यवस्थित परतून घेऊ. कांदा परतला की त्यामध्ये मूठभर शेंगदाणे घालूया. त्यानंतर थोडीशी हळद टाकूया आणि भिजवलेली मूग डाळ त्यामध्ये ॲड करूया. आता त्यावर एक झाकण ठेवून मूग डाळ वाफेवर शिजवून घेऊ आणि मूग डाळ शिजून झाल्यावर त्यामध्ये मेथीची भाजी ॲड करूया. आता हे सर्व मिक्स करून घेऊ, व्यवस्थित परतून घेऊ आणि त्यावर झाकण ठेवून भाजी शिजण्यासाठी ठेवून देऊ. 5-7 मिनिटानंतर भाजी शिजते आणि आता त्यामध्ये आपण मीठ घालूया. मीठ घातल्यानंतर ओले खोबरे त्यामध्ये ॲड करूया आणि 2 मिनिटासाठी ठेवून देऊ. तर तयार आहे आपली चविष्ट आणि पौष्टिक मेथीची भाजी. रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब